असं वाटलं मला की तू मजाकच करतोय. मेहनत करत राहायची आहे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. कळलं? यस. काही दिवसांपूर्वी आम्हाला एक ईमेल आला कोलॅबोरेशनसाठी. त्यांनी आमची मेहनत बघितलीच असेल. यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतोच. तर एक मोठी कंपनी आहे. ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेलच. निशांत कंप्यूटर स्क्रीन को बोल रहा है फेस पे फ्रस्ट्रेशन. समझ में नहीं आ रहा है क्या करूं, गलत कर रहा हूं. आता हे कन्व्हर्सेशन आपण ऑलरेडी एडिट करतोय, पण बऱ्याच वेळा ट्राय करून झाले, पण तुला कळतच नाही. आपण तिकडनं शूट करायला चालू केलं जिकडनं तू फ्रस्ट्रेट झाला. Yes. Yes. Perfect. हे आहे आमचं जुगाड फोकस करण्याचं. फोकस खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ अशा शार्प दिसतात ना मला. चालेल ना? करू? समझ में नहीं आ रहा है क्या करें. काही दिवसांपूर्वी आम्हाला एक ईमेल आला. हा मेल होता एपिडेमिक साऊंड या कंपनीकडून. रिरायटिंग व्हिज्युअल्स आणि एपिडेमिक साऊंड त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती कोलॅबरेशनमध्ये अपलोड होणार आहे. तर तीच आम्ही आज शूट केली आहे. मजा आली. तुला कसं वाटलं? असं वाटलं मला की तू मजाकच करतोय. पण ज्यावेळेस तू बोलला ना मेल वगैरे दाखवलं मला, त्यावेळेस मला अशी आतमधून खूप खुशी झाली. यार आपण कुठल्या तरी मोठ्या कंपनीसोबत काम करणार आहे, म्हणजे त्यांच्या रीलमध्ये त्यांचं प्रमोशन करणार आहे आपल्या रीलमध्ये. आपल्याला कुठपर्यंत देव साथ देतो, आपली मेहनत कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाते ते सगळंच कळेल. मेहनत करत राहायची आहे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. कळलं? यस. शेवटी मेहनत रंग आणणार म्हणजे आणणार, गॅरंटी आहे. कारण मेहनत जर करत राहिलं ना, देव पावतो. सकाळी मी ज्यावेळेस घरामधून निघालो, कारण 2 दिवसापूर्वी मला माहिती होतं का आज कोलॅबोरेशनची रील शूट करायची. सकाळी निघाल्यानंतर एक्साइटमेंट तर खूप होती, पण थोडं नर्वस पण होतो, कारण माहीत नाही आपण कसे ॲक्ट करणार आहे, काय करणार आहे, आणि डायलॉग वगैरे काय पाठ पण नव्हती. इथं आल्यानंतर तर आम्ही सगळं केलं. बघू आता. शेवटी मॅजिक तरी इथंच होणार आहे टेबलवरती. एडिटिंगच्या टेबलवरती मॅजिक होते म्हणजे होतेच. मला हाच स्ट्रेस आहे की जे कॉन्टेंट मी बनवले त्यात त्यांच्या फायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या न दाखवता मी लिटरली कुठलीही ॲड न बनवता एक नॉर्मल जो व्ह्यूवर आहे त्याला कन्झ्युम करायला साऊंड डिझाईनचं इम्पॉर्टन्स त्यामध्ये दाखवायचा प्रयत्न केला. पण आता त्यात मी त्यांचं प्रोडक्ट विकल्यासारखं वाटत नाही आहे. आणि त्यांनीही हे सांगितलं होतं की असं नाही वाटलं पाहिजे की कुठली ॲड आहे. तुमच्या नॉर्मल पेसिंगमध्ये तुम्ही बनवा आणि त्याच्या थ्रूच ती इन्फॉर्मेशन आली पाहिजे की साऊंड एपिडेमिक साऊंड इम्पॉर्टंट आहे म्हणून. पण त्यांचा काय फीडबॅक येतोय हे बघू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.